पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांची भटक्या कुत्र्यांनी झोप उडवली आहे। कुत्र्यांची एवढी दहशत आहे की रात्री सोडाच दिवसाही घराबाहेर पडायला नागरिक घाबरतायत, कारण 11 महिन्यात या भटक्या कुत्र्यांनी 10,000 जणांचा चावा घेतलाय। त्यांनी उडवली पिंपरी चिंचवडकरांची झोप। पिंपरी चिंचवड बनलंय भटक्या कुत्र्यांचं ठाणं। अकरा महिन्यात 10,000 जणांचा घेतला चावा। पिंपरी चिंचवड शहरात फिरताना तुम्हाला प्रत्येक रस्त्यात गल्ली बोळात भटकी कुत्री दिसतील। एक दोन नाही तर गटागटात ती फिरत असतात, जणू काय सावध शोधतायत। त्यांच्या निशाण्यावर असतात ती लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक। एखाद्या गावगुंडांप्रमाणे त्यांची शहरात दहशत आहे। रात्री सोडाच, पण दिवसाही घराबाहेर पडण्यास प्रत्येक नागरिकाला 10 वेळेस विचार करावा लागतोय, कारण गेल्या 11 महिन्यात या भटक्या कुत्र्यांनी 10,000 जणांचा चावा घेतलाय। महानगरपालिकेच्या प्रशासनानं या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करणं फार गरजेचं आहे, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये त्याची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी गंभीर होणार आहे। गेल्या 2 वर्षांची आकडेवारी धक्कादायक आहे। भटक्या कुत्र्यांनी 2016 मध्ये 11,523 जणांचा तर 2017 मध्ये 12,682 जणांचा चावा घेतलाय। समजा एखादा कुत्रा फार ॲग्रेसिव्ह आहे, तो खूपच बायटिंग करतो आहे, तर त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी तात्पुरता आपण कस्टडीमध्ये घेतो आणि तो जर पुन्हा शांत झाला तर पुन्हा त्याला मूळ जागी सोडून देतो। ॲग्रेसिव्हच्या ज्या घटना आहेत ते कमी आहेत त्या प्रमाणामध्ये, म्हणजे एवढं पण असं खूप। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे। मात्र आपल्या अपयशाचं खापर पालिका अधिकारी नागरिकांवर फोडतायत। भटक्या कुत्र्यांची पिंपरी चिंचवड शहरात अक्षरशः दहशत माजली असतानाच महापालिका प्रशासन केवळ जखमींची आकडेवारी नोंदवण्याचं काम करतंय। महापालिकेनं लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या संतापाचा बांध फुटल्याशिवाय राहणार नाही। दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड।